नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो चपातीचे क्रिस्पी रोल. तर यामध्ये आपण चीज वापरलेलं आहे, तर तुम्ही त्याला चीज क्रिस्पी रोलही म्हणू शकता. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, छान अशी चपाती घ्यायची आहे आणि एका नॉनस्टिक तव्यामध्ये तिला गरम करायचं आहे. अर्धा मिनिट गरम झालं की यावरती एक चीजचं स्लाईस ठेवून द्यायचं आहे. चीजचं स्लाईस कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चीज इथे वापरू शकता. आता इथे उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. छान आता यावरती मी पुदिन्याची आपली स्टोअर केलेली चटणी घालून घेतलेली आहे. यावरती छान आपण आंबट गोड अशी चिंचेची गोड चटणी घालून घेणार आहोत. आता यावरती आपण घालून घेणार आहोत थोडंसं लाल तिखट आणि आता आपण घालून घेणार आहोत असं कुरकुरीत क्रिस्पी असं फरसाण. तर तुम्हाला कुठलंही फरसाण आवडत असेल तर तुम्ही यावरती घालू शकतात आणि नंतर आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. इथे काळं मिरी आणि मीठ घालून घेतलेलं आहे. छान आपली आता जी चपाती आहे ती मस्त कुरकुरीत झालेली आहे. फोल्ड करून घ्यायचे आणि आपला रोल तयार झालेला आहे. आता आपण दुसरा रोल पाहणार आहोत. हा थोडासा फ्युजन रोल आहे. तर यामध्ये आपण इंडियन कुठलेही मसाले वापरत नाही आहोत. आता तसंच आपण चपाती घ्यायची. पुन्हा आपण त्यावरती चीजची एक स्लाईस ठेवून द्यायची. चपाती आपली कुरकुरीत व्हायला पाहिजे यासाठी आपण थोडा वेळ जास्त ठेवणार आहोत. वरून आपण उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. त्यावरती आपण घालून घेणार आहोत मेयो सॉस. मेयो सॉस, चिली सॉस तुमचे जे कुठले सॉस आवडीचे असतील किंवा तुम्हाला जर येलो पेपर आवडत असेल, त्याचा सॉस आवडत असेल किंवा मस्टर्ड सॉस, तर तुम्ही कुठलेही सॉस वापरू शकता. इथे मी मेयो आणि चिली टोमॅटो केचप वापरलेला आहे. यावरती आपण मस्त मिक्स हर्ब पावडर आणि ऑरिगॅनो पावडर टाकून घ्यायची. आता यावरती आपण पुन्हा तसंच क्रिस्पी फरसाण घालून घेणार आहोत. तर इथे हे रेडीमेड फरसाण आहे. मस्त फोल्ड करून घ्यायचं आहे. आपली चपातीची क्रिस्पी रोल तयार झालेला आहे. दोन्ही रोल तुम्ही मस्त वरती चटणी आणि क्रिस्पी आपलं फरसाण घालून सर्व करू शकता. नक्की ट्राय करा ही रेसिपी. इंडियन आणि फ्युजन रेसिपी याचा कॉम्बो आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.